नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आपण आज चाललेलो आहोत पळसदरीला स्वामींच्या मठामध्ये आपण चाललेलो आहोत। नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आपण आज चाललेलो आहोत पळसदरीला स्वामींच्या मठामध्ये आपण चाललेलो आहोत। आता आपण आपला प्रवास चालू करूया लवकरच आणि स्वामींचं जाऊन आपण दर्शन घेऊया। या मठामध्ये जाण्यासाठी बाय रोड पण जाऊ शकता किंवा रेल्वेने देखील तुम्ही प्रवास करू शकता। जाताना थोडंसं ट्रॅफिक रस्त्याला लागलेलं आहे। पावसाळा असल्यामुळे इकडचं वातावरण एकदम निसर्गरम्य असं झालेलं आहे। आता आपण पाहू शकता मठाच्या जवळ आपण पोहोचलेलो आहोत। याच ठिकाणी स्वामी 22 दिवस वास्तव्यास होते। स्वामींच्या पूजेसाठी लागणारं साहित्य देखील इथे भेटतं, तुम्ही बघू शकता। थोडं पुढे आल्यानंतर महाप्रसाद कक्षेकडे जाणारा मार्ग आहे। औदुंबराच्या झाडाखाली बसलेली सुंदर मूर्ती आहे। इथे 3 प्रदक्षिणा घालून मग आपण स्वामींच्या दर्शनासाठी आत जाऊया। गाभाऱ्यात जाण्यापूर्वी एक गुरु कक्ष आहे। तिकडे स्वामींचा उभा अवस्थेत असलेला फोटो आहे व खाली दादा दरेकरांचा देखील फोटो आहे। हा आहे मुख्य गाभारा। इथे चांदीची सुंदर अशी स्वामींची मूर्ती आहे। आता इथे बाजूला स्वामींचं शेजघर आहे। तिथे स्वामींचा फोटो आणि छोटी मूर्ती आणि पादुका देखील ठेवलेल्या आहेत। ही जागा देखील खूप पवित्र अशी मानली जाते। इकडे पुढे आल्यानंतर एक तळघर आहे। तिकडे ध्यान कक्ष आहे। इकडे खूप शांतता असते। इथे स्वामींची सुंदर अशी मूर्ती देखील आहे। इथे बसल्यानंतर गणपतीची देखील एक सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसते, बघू शकता। पुढे आध्यात्मिक असे फलक इथे लावलेले आहेत त्यांनी, बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।